मागच्या वेळेस जी लाल मिरच्याची चटणी केली होती ते संपली होती आता आणि चटणी करून ठेवली की काही बी करता येते. मग काय मी घेतल्या ना मिरच्या भाजल्या आणि लसूणही काढून घेतला. मस्त अशा मिरच्या भाजून घेतल्या आणि मिक्सरमध्ये काढून घेतल्या. आज एकदाच सगळं करणार आहो मी. कारण की मागच्या वेळेस म्हणजे लसण, हिरवा सांबार, मीठ सगळं एकत्रच टाकून घेतलं. मागच्या वेळेस फक्त मिरची काढली होती. तर चटणी नाही मिरची पावडरच दिसत होती ते. तर आज मस्त अशी चटणी काढून घेतली ना. आज चटणी गरम करता येत नाही कारण की आज मला करायचे होते तव्यावर भाजी. तर मस्त अशी डब्यात चटणी काढून घेतली आणि लागली स्वयंपाकाला. आज मी सकाळी असं लय ढीलढाल केलं, बसली सकाळीच मोबाईल पाहत. तर सगळ्या कामाचा पसारा पडला होता. मग काय पोळ्या घेतल्या लाटायले आणि मटण आणलं होतं. तर मग एवढ्या लवकर तर काही मटण शिजत नाही. तर मग मी पीसच भाजून घेतले होते आणि मस्त सुक्के करणार आहो आता तव्यावर मी. पण स्वयंपाकाला आज लय उशीर झाला होता आणि त्यातलं पोळ्या झाल्या नाही. मग त्यांना पीस बारीक करा. पीसही असे मस्तपैकी शिजले होते. हातानंच तोडले नाही, इवाना चाकू लागला त्याले. तर मग हातानंच बारीक करून घेतले. मग आता पोळ्या शेकायला जायचं होतं मला आणि पीस ठेवले मी आता ताटाखाली झाकून. कारण बकऱ्याचाही टाईम झाला होता आणि बकरे सोडायला जायचं होतं आणि स्वयंपाकही करायचा होता. आज लय घाई झाली होती मांग. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.